माझे नाव महेश रविदास मस्के. मी राहणार हातवळण देवीचे, तालुका जिल्हा अहिल्यानगर. तर गेल्या वर्षी साधारणतः 1 जानेवारीला आमच्याकडं, मी आष्टा तालुक्यामध्ये ॲग्रोनॉमिक पॅराग्रोमिस्ट म्हणून काम करतो. आमच्याकडं 10 ड्रम थेरी हे नवीनच आलं वॉटर संस्थेकडून. आमच्या पण महिलांनी गट वगैरे बनवला, परंतु 10 ड्रम थेरी हे सगळं आमच्याकरता नवीन होतं. की हे आमिल अर्क, विमिल अर्क, देशी केल्प हे काय कधी ऐकलेलं नव्हतं किंवा वाचनात सुद्धा हे काय कुठं आलेलं नव्हतं. बाकी जीवामृत, घनजीवामृत, दशपर्णी अर्क हे पूर्वीप्रमाणे चालू होतं, पारोडी गावामध्ये चालू होतं. मी स्वतः पण वापरत होतो, EM पण मी स्वतः वापरत होतो. पण वापरायची पद्धत कशी होती की दशपर्णी अर्क असेल, दशपर्णी अर्क टाकीमध्ये बनवायचा, पोत्याने झाकून ठेवायचा, रोज सकाळ संध्याकाळ हलवायचा आणि तो गाळून घ्यायचा आणि फवारायचा. तो एकदाच तयार करायचा, तेवढाच वापरायचा आणि मग नंतर बंद करून टाकायचं. त्याच्यानंतर EM तर EM ची जी काय शाश्वतने जी काय थेरी बनवली की तो हवाबंद असावा, त्याला एअरवाला असावा, ही जी पद्धती ही आम्ही वापरत नव्हतो. आम्ही काय करायचो, ड्रम घ्यायचा, झाडा सावलीला ठेवायची, तिथं 12 आहे तिथे ठेवायचा, त्याला EM ओतून द्यायचं कल्चर आणि पोत्याने झाकून ते लागन तर सोडायचं, परत बनवायचं, सोडायचं. त्याचं कधी आम्ही pH पण चेक केलं नाही. म्हणजे महत्वाची गोष्ट सांगायची काय, वापरत होतो पण प्रोसेस कोणतीच माहिती नव्हती, फक्त आणतोय कुठंतरी ऐकलं म्हणून करतोय. तर ज्यावेळेस 10 ड्रम थेरी वॉटर संस्थेने दिली आणि 10 ड्रम थेरीमध्ये अभ्यास झाला, आमच्या प्रोजेक्ट मॅनेजर आमच्या महिला येऊन प्रशिक्षण घेऊन गेल्या. माझा काही योग आला नाही, मी काम मात्र चालू ठेवलं. पुस्तक आलं होतं माझ्याकडं, पुस्तकामधून मी पण अभ्यास केला. मी सर अभ्यास मला करायची सवयचे. अभ्यास पुस्तक आल्याच्या नंतर मी पण जसं तुम्ही पुस्तकामध्ये प्रत्येक गोष्टीचे गुणधर्म लिहून दिले, तर ते गुणधर्मावरती मी अभ्यास करत गेलो आणि मग इंटरेस्ट वाढत गेला. इंटरेस्ट वाढत गेल्याच्या नंतर जसं तुम्ही तर डेमो प्लॉट करताय, तसं आम्ही पण छोटे छोटे डेमो प्लॉट केले होते. तर जसं आपण बघितलं की विमिल अर्क असेल, आपण सांगतो की विमिल अर्क हा लाल कुळीवरती चांगला काम करतो. आणि आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की सर हा लाल कुळीवरती जाऊ द्या, पण कांद्याच्या गाभ्यामधला पिवळा थ्रिप्स जो आहे तो कशानेच जात नाही. म्हणजे हा 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 ते जातच नाही कशाने. शेतकऱ्यांनी मला विशेष फोन करून सांगितलं की मग सर आम्ही मारलो होतं, थ्रिप्स पूर्ण गायब झाला. मग आणखी इंटरेस्ट आला. मग मी स्वतः फील्डवर जायला लागलो, प्लॉट व्हिजिट केले, बघितलं, तर खरोखर अतिशय उत्तम आणि सुंदर रिझल्ट आहेत. आणि जे काय माझ्या पण थोड्या क्युरी होत्या, म्हणून सरांना विशेष आम्ही वारे सरांनी रिक्वेस्ट केली की आमच्या महेशला घेऊनच जा, म्हणून आज आम्ही इथं आलो. आल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं पण एक असं म्हणणं होतं की ह्याच्याबरोबर रासायनिक कीटकनाशक जमणार नाही. तर ते एक जो कन्सेप्ट होता, आमचं काय व्हायचं सर, आम्ही स्प्रे घ्यायचो, 3 दिवस गॅप टाकायचो, नंतर रासायनिकचं टाकायचो, जसं जीवाणूंमध्ये करतात तसं. मग त्यामध्ये काय व्हायचं, कधी कधी प्लॉट रिव्हर्स जायची भीती राहायची. आज इथं आल्याच्या नंतर तो एक कन्सेप्ट क्लिअर झाला की जिथं गरज आहे तिथं तुम्ही त्याच्यामध्ये रासायनिक वापरू शकता. दुसरी गोष्ट की जसं तुम्ही सांगितलं EMचा ऍम्प्लिफायर म्हणून उपयोग करू शकता. pH कमी करण्यासाठी जो काय हाय लेवलचा pH आहे, आज बाजारामध्ये pH चे प्रोडक्ट फार महागडे आहेत आणि शेतकऱ्याला ते वापरल्याशिवाय पर्याय नाही. कारण की आज पाण्यात जर बघितलं तर ऑलरेडी पाणीच खराब झालंय, ते खराब पण आम्हीच केलंय शेतकऱ्यांनी, की अति हाय रेसिड्यू फवारणी करून करून पाणी खराब केलंय, जमीन खराब केल्यात. तर आज ही एक सरांच्या मदत अशी कन्सेप्ट मिळाली की ते जर आपण प्रत्येक फवारणीमध्ये वापरलं तर तिथं आपला तो एक फायदा होऊ शकतो की जे महागडे pH बाजारपेठेमधून आणायचे ते आणायची गरज राहिली नाही. म्हणजे आज जर बघितलं तर इथल्या ट्रेनिंगचा सगळ्यात मोठा फायदा झालाय की आज आमचा औषध फवारणीचा जो काय वाया जाणारा खर्च आहे तो 100% उपयोगात येणार आहे. मग तो जो फवारणीचा खर्च, कधी कधी pH वाढल्यामुळे आमचं औषध रिझल्ट देत नव्हतं, आज 100% रिझल्ट देणार आहे. आणि शाश्वत फार्मिंग जे काय काम करतंय ते खरोखरच शेतकऱ्यांकरता एक ज्ञानाचं भांडार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वॉटर संस्थेने जे आमच्यासारखे तळागाळातले जे काही लोक आहेत हे लोक एकत्र आणले आमच्या शेतकऱ्यांना. बघा सर, शेती तर सगळेच जण करतायत, परंतु कुठंतरी बेसिक नॉलेजचं शेतकऱ्याकडं हे नाहीये, म्हणजे नॉलेज आहे त्याच्याकडे पण त्यांनी मांडणी केली नाही. तर वॉटर संस्थेचं खरोखर शतशः आभार मानले पाहिजे की संस्थेने आमच्यासारखे माणसं किंवा प्रत्येक गावामध्ये ॲग्रोनॉमिस्ट असतील, जलसेवक ठेवलेत, वेळोवेळी ट्रेनिंग दिलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुसतं माणसं ठेवली आणि काम चालू केलं ही गोष्ट नाही, की जिथं गरज वाटते तिथे ट्रेनिंग दिली. आधी त्यांनी सैनिक तयार केले आणि सैनिक नुसतं तयार न करता सैनिक असे काही तयार केलेत की ते पूर्ण नॉलेजनेच शेतामध्ये जाऊन उतरले पाहिजेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा 100% फायदाच झालाय. आणि शाश्वतचे पण आभार आणि वॉटर संस्थेचे पण आभार, धन्यवाद. तुम्ही सर्वांनी सकाळपासून खूप सुंदर
आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या भाषेत समजेल ह्या शब्दामध्ये तुम्ही ट्रेनिंग देताय त्याबद्दल शतशः आभार, धन्यवाद.